नमस्कार. ब्रेकफास्ट करण्याचे 5 नियम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भूक लागलेली असल्यानंतरच ब्रेकफास्ट करणे. जी आपली हेवी ब्रेकफास्टची कन्सेप्ट आहे त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे जर भूक लागली नसताना तुम्ही समजा ब्रेकफास्ट घेतला तर इन्सुलिन रेझिस्टन्स, मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा पचनशक्ती कमी होत जाणे ह्यासारखे प्रॉब्लेम होऊ शकतात. तसंच आयुर्वेदामध्ये प्रकृती परीक्षणाला खूप महत्त्व आहे. तर जी तुमची प्रकृती असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही जेवण घेणं किंवा ब्रेकफास्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. समजा तुमची पित्ताची प्रकृती असेल आणि ते म्हणजे तिखट आणि ज्याने पित्त वाढू शकतं असे समजा ब्रेकफास्ट कायम घेत असाल तर तुम्हाला आम्लपित्त किंवा ॲसिड रिफ्लक्स असे इश्यूज होऊ शकतात. ज्यांना सकाळी उठल्या उठल्या भूक लागत नसेल आणि ते समजा 10:30-11पर्यंत पूर्ण जेवण जेवत असतील तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही रात्रीचं जेवण आहे त्याच्यामुळे लवकर जेवू शकता 6-7पर्यंत आणि मग फ्रॉम रात्री 7 ते सकाळी 7 तुमचं इंटरमिटंट फास्टिंग आयुर्वेदानुसार होईल. त्याच्याचबरोबर असे काही इझी ब्रेकफास्ट ऑप्शन. पहिले आहे उपमा, त्याच्यानंतर नाचणीचे डोसे किंवा नाचणीचं पीठ समजा तुम्ही गरम दुधामध्ये मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर सत्तूचं पीठ आहे जे तुम्ही पाण्यामधनं दुधामधनं दोन्हीमधनं घेऊ शकता. त्याच्यानंतर फळांचे ज्यूस आहेत. असे अनेक ब्रेकफास्टचे हेल्दी ऑप्शन्स आहेत. सो तुमचा ब्रेकफास्टचा हेल्दी ऑप्शन कमेंटमध्ये लिहा.